नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. शहर पोलीस ठाण्याच्या पासून अगदी हक्केच्या अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या घरी एक दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा दरोडा टाकून चक्क 11.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास लोणावळा शहर परिसरात घडली आहे. लोणावळा पोलीस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर डॉक्टर हिरालाल खंडेलवार यांचा आलिशान बंगला आहे. मध्यरात्री या बंगल्यातील बेडरूम मध्ये खंडेलवार आणि त्यांची पत्नी गाढ झोपेत होती. त्याच वेळी एका मिनी टेम्पो मधून 20 ते 25 दरोडेखोर बंगल्याच्या आवारात घुसले. त्यांच्याकडे तलवारी, कोवरी आणि दांडके होते. बंगल्यात शिरल्यानंतर वॉचमन अंबादास रायबोणे याला व त्याच्या पत्नीला हत्यारांचा धाक दाखवून मारहाण करत बांधून ठेवण्यात आलं. त्यानंतर चोरट्यांनी बेडरूम मध्ये शिरून खंडेलवार आणि त्यांच्या पत्नीलाही बांधून ठेवलं. घरभर तलवारी नाचवत या दरोडेखोरांनी 11.5 लाखांचा ऐवज लुटला. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम देखील चोरून नेली. या दरम्यान खंडेलवार यांनी आपल्या पुतण्याला या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवताच पोलीस व्हॅन दाखल झाली. त्यावेळी पोलिसांसमोरच हे चोरटे पळून जाताना दिसले. तर ज्या टेम्पोमधून दरोडेखोर आले होते त्यामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांनी आधी मद्यपान केलं आणि नंतर बंगल्यावर दरोडा घातला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोड्यांचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या याच बंगल्यावर आतापर्यंत जवळपास 4 वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला. या आधी सुद्धा 2 वेळा हा प्रयत्न फसलेला होता. मात्र 2021 मध्ये अशाच पद्धतीने सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. त्यामध्ये जवळपास 10 ते 12 जणांच्या टोळक्याने अशाच पद्धतीने हत्यारे घेऊन या बंगल्यावरती दरोडा टाकला. त्यावेळी जवळपास 67 लाखांचा ऐवज जो आहे तो लुटून नेलेला होता. काल रात्री सुद्धा अगदी अशाच पद्धतीने दरोडा टाकण्यात आला. 20-22 जणांच्या टोळक्याकडून हा सगळा दरोड्याचा बनाव रचण्यात आला होता. त्यानंतर हा दरोडा सुद्धा पडला. 11.5 लाखांचं सोनं, चांदी आणि रोख रक्कम जी आहे ती या सगळ्यामध्ये दरोडेखोरांनी लुटून नेली. त्यामुळे एकाच बंगल्यावरती 4 वेळा दरोडा पडणं हा केवळ योगायोग नसून यामागे कुणीतरी जवळचाच व्यक्ती असण्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुद्धा चालू आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणातले जे काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत त्यानुसार आता तांत्रिक तपासाच्या माध्यमातून या प्रकरणातले जे दरोडेखोर होते, आरोपी होते, त्यांना शोधण्याचं काम पोलिसांनी चालू केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.